नमस्कार, मी अमोल रमेश कुर्वी, प्रभाग 2 मधील इच्छुक उमेदवार. तर नागरिकांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या प्रभागातील विकासासाठी आपल्या प्रभागातला उमेदवार आपण ठरवावा. बाहेरच्या उमेदवारासाठी आपण भांडत बसताना पॉईंट नाही. प्रभागातल्या उमेदवारासमोर आपल्या हक्कांना मागता येते, भांडता येते, कामं करून घेत येतात. त्यामुळे प्रथम मी सर्वांना विनंती करतो की आपला उमेदवार व भावी नगरसेवक हा आपल्या प्रभागातलाच असावा. तसेच आजची मुलाखत ही आपण नगरसेवक होऊ दे अगर नाही होऊ दे, आपण पुढे काय करणार आहे या प्रभाग 2 साठी याच्यासाठी आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्रभागात अंधार आहे, सगळीकडे लाईटची व्यवस्था नाही आहे. ठिकठिकाणी आता मी फिरतोय, बघतोय, म्हणजे आधीपासूनच बघतोय मी आमच्या प्रभागात लाईटची भरपूर अडचण आहे. तर आपण प्रथम पूर्ण प्रभाग क्रमांक 2 हा प्रकाशमय करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गटरीचा विषय आहे. इथे भरपूर ठिकाणी गटरींचं रिनोव्हेशन झालं नाही आणि भरपूर ठिकाणी गटर सुद्धा नाहीत. तर गटरीचं नूतनीकरण असो किंवा जिथे गटर नाही तिथं नूतन बांधकाम असो, हा पण प्रश्न आपण नक्की 100% मिटवणार आहे. त्यानंतर आपल्या इथे रस्त्याचा अडचण आहे. आपल्या इथे आज भद्रपैत रस्ता पॅचवर झाला आहे. आपण जेव्हा सत्तेत येऊ किंवा सत्तेत नाही आलो तरी पण एखाद्या पक्षाला आपण धरून निधी आणून आपण कधी प्रथम म्हणजे रस्ता म्हणजे नूतनीकरण करणार नाही, तर पूर्ण रस्ता हा नवीन बांधण्यात येईल. म्हणजे पूर्णपणे खोदून बेसपासून ते टॉपपर्यंत नवीनच रस्ता करण्यात येईल. तसेच राहिली व सुशोभीकरणाची अनेक ठिकाणं असे आहे जिथं की जाणून बुजून कचरा पडला जातो, कचरा टाकला जातो. तर त्या ठिकाणी आपण सुशोभीकरणातून एक काहीतरी तिथं थीम उभा करणार की जेणेकरून तिथे कचरा पडू नये आणि त्याचा वापर, त्या सुशोभीकरणाचा वापर बसण्यासाठी, महिलांनी, ज्येष्ठांनी एक चर्चा करण्यासाठी किंवा सकाळी फिरायला गेल्यावर संध्याकाळी फिरायला असं वापर करता येईल, ह्या टाईपचं आपण सुशोभीकरण करणार आहे. तसेच जिथे जिथे वृद्धांची संख्या वगैरे जास्त आहे किंवा फिरण्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी आपण सर्व लहान मुलापासून ते ज्येष्ठ लोकांपर्यंत सर्वांना वापरता येईल असं आपण तिथे एक ओपन जिमचं योजना आपण आणणार आहे, जेणेकरून सगळेजण तिथं यूज करतील. 2 मध्ये सगळे होणार. तसेच आता सरकारने भरपूर काही योजना काढल्यात. तर ते आम्हाला काय म्हणायचं आहे की प्रभाग 2 मध्ये योजनेसाठी कुठलं केंद्र नाही सरकारी की तिथं जाऊन महिला असू दे किंवा कोणी बांधकाम कामगार असू दे जाऊन तिथं योजनेचा ते लाभ घेऊ शकेल. तर आपण जेव्हा ही इलेक्शन होईल त्यानंतर जरी सत्तेत आपण आलो तर ते ऑनलाईन सेवा केंद्र मोफत असेल, ते महिलांसाठी व बांधकाम कामगारांसाठी वगैरे मोफत ऑनलाईन सेवा केंद्र करणार योजनासाठी वगैरे. तसेच आपल्या भागात दवाखान्याची जरा अडचण आहे. हे रात्री अपरात्री दवाखाने वगैरे चालू नसतात, प्रभागातील लोकांना अडचण होते. तर आपला दवाखाना ही एक योजना आपण आणायचा प्लॅन चालू आहे आपला. ते 100% त्याच्यासाठी आपण मागणी करणार, प्रयत्न करणार, नक्की आपण आणू. तसेच आपल्या प्रभागातील मार्केट यार्ड असो, काळभैरी रोड असो, इथून जरा इकडे तिकडे जाण्यासाठी लहान मुले असतील किंवा इतर कोणी ज्यांना रिक्षा, बाईक वगैरे परवडत नाही किंवा शक्य नाही आहे, त्यांच्यासाठी आपण यूज अँड रिटर्न सायकलची एक थीम आपण चालू करणार आहे. म्हणजे जी सायकल तुम्ही यूज करून परत तिथं रिटर्न करू शकताय. अशा प्रकारचे 2 प्लॅटफॉर्म आपण बांधणार आहे. एक काळभैरी रोडला आणि एक दुसरा प्लॅटफॉर्म आपला असणार आहे संकेश्वर रोड आणि एसटी कॉलनी, या दोन्हीच्या मध्ये असणार आहे, मार्केट आणि एसटी कॉलनीच्या मध्ये. तसे अजून भरपूर आपण योजना आणल्यात. त्यानंतर मेन महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे या प्रभाग 2 मध्ये कोणत्याही समाजाचं मंदिर नाही किंवा सांस्कृतिक भवन नाही. तर आपण 2 सांस्कृतिक भवन 100% मंजुरी करून आणणार म्हणजे आणणार. मग ते मी नगरसेवक होऊ दे अगर नाही होऊ दे, 100% या 2 नंबरच्या प्रभागामध्ये 2 सांस्कृतिक भवन, एक असेल ते काळभैरी रोड परिसरात वापरता येईल आणि एक दुसरा असेल ते मार्केट यार्ड आणि एसटी कॉलनी या परिसरातील लोकांना वापरता येईल. कारण की या प्रभागामध्ये भरपूर मागासवर्गीय कुटुंब आहेत आणि त्यांना बाहेरचे हॉल वगैरे घेणे शक्य नाही. त्यासाठी सांस्कृतिक भवन आपण 2 100% बांधणार आहोत. त्याचबरोबर राहिला गार्डनचा विषय. काळभैरी रोड असेल, मांडेकर गल्ली असेल, बिरावसा असेल, मकानराव असा, यांच्यासाठी इथं जवळपास कुठलं गार्डन नाही आणि या भागात भरपूर लहान मुलं आहेत. त्यामुळे या एका सेंटर पॉईंट बघून किंवा इथं आजूबाजूची जागा बघून तिथे 100% आपण गार्डन उभा करणार. त्याचबरोबर एसटी कॉलनीत गार्डन आहेत, ओपन स्पेस पण आहे, जागा आहेत, त्या ठिकाणी नक्की नूतनीकरण होईल, सुशोभीकरण होईल आणि गार्डनची एक निर्मिती, जर तिथं कुठं आरक्षित जागा असेल तर तिथं गार्डन पण नक्की होईल. त्याचबरोबर पाण्याचा जो प्रश्न आहे का तो क्लिअर होऊन जाईल पाण्याचा प्रश्न. तरी जरी या प्रभागामध्ये कुठं पाण्याचा प्रॉब्लेम असेल तो पण आपण 100% मार्गी लावणार आहोत. तसेच स्वच्छतेचं आहे
की भरपूर लोकांची तक्रार आहे की गटर स्वच्छ केली जात नाही, रस्ता लोटला जात नाही. त्या भागातली तक्रार आहे. आठवड्यातून एकदा गटरी ह्या स्वच्छ केल्या जातील आणि रोज प्रत्येक एरियातल्या रोज रस्ता वगैरे लोटला जाईल, स्वच्छता ही नक्की ठेवली जाईल. याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आणि ती योजना राबवणारच आहे. त्याचबरोबर भागात भरपूर बेरोजगार आहेत आणि आपण सध्या माझे भरपूर उद्योगासाठी पण आणि पोरांना सहकार्य असते, प्रयत्न उद्योगासाठी मी पोरांनी सतत सांगत असतोय. त्या हिशोबानं कुठला नाही कुठला एक उद्योग आपण उभा करून त्या बेरोजगार पोरांसाठी, महिलांसाठी आपण एक 2-3 उद्योग बाहेर आणून किंवा MIDC मध्ये कुठे काही होतात काय बघून 100% बेरोजगार मुलांसाठी आपण रोजगार निर्मित करून घेणार. तसेच आपल्या भागात स्वच्छतेचं म्हटलं तर भागात सार्वजनिक शौचालय असो किंवा बाथरूम्स वगैरे प्रॉब्लेम आहे भरपूर. ते आपण नूतनीकरण जे आहेत ते नूतनीकरण घेऊया किंवा जिथे गरज आहे, खरंच जिथे गरज आहे वार्डात त्या भागात आपण नवीन बांधणार आहोत. त्याचबरोबर भागात महिलांची सुरक्षा असो किंवा घरांची सुरक्षा असो, भरपूर लोक या भागातील फिराय वगैरे येत असतात, काही कारणास्तव बाहेर असतात. तर CCTV हे आता गरज आहे, चोरीचं वगैरे प्रमाण वाढलंय, परत सुरक्षितेसाठी वगैरे आपण CCTVची योजना राबवणार आहोत या भागात. त्याचबरोबर या भागात 18 पगड जाते आणि 18 पगड जात्यांमधले प्रत्येक धर्माचे एक समाज मंदिर असो किंवा प्रार्थनास्थळ असो तर त्याचे नूतनीकरण आपल्याला करायचं आहे. भरपूर दिवसापासून ते प्रलंबित आहे. प्रत्येकाने आपापल्या निधीतून करून घेतला, म्हणजे लोकवर्गणीतून केलं आहे. तर आपण नगरपालिकेच्या ह्याच्यातून ती सुशोभीकरण व नूतनीकरण करणार आहोत. तसेच भागात अनेक पोरं बेरोजगार आहेतच, त्यांना नोकरीची पण आपण काहीतरी योजना आपण करूया. तसेच भरपूर पोरं इथली पोलीस भरती, आर्मी भरती, UPSC MPSC तयारी करले, त्यांच्यासाठी मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय उभारणे आपण करणार आहोत. तसेच आपल्या बेगुंद्री कॉलनीतून ST कॉलनीला जोडणारा एक रस्ता आहे, ते रस्ता मंजुरी झालाय पण काही कारणास्तव ते काम रखडलंय. ते पण काम आपण मार्गी लावणार, जेणेकरून लोकांना जवळ पडेल, शाळेच्या मुलांना वगैरे मेन रस्त्यावर न येता इकडून वाहतूक करता येईल, यासाठी आपण करणार आहोत. त्याचबरोबर काळभोरी रोडला ट्रॅफिकची भरपूर समस्या आहे, पार्किंगची पण समस्या आहे आणि ट्रॅफिकची पण समस्या आहे. तो एक प्रश्न मला सर्वप्रथम मला मार्गी लावायचा आहे, जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही, वाहतुकीला अडचण होणार नाही. त्याचबरोबर आपण एक ध्येय ठेवलं आहे की ह्या भागात जे मंडळ आहेत त्यांची एक प्रत्येकाची वेगवेगळी ओळख आहे. तर ह्या इलेक्शनमध्ये आपण निवडून येऊ दे अगर नाही येऊ दे, पण त्या मंडळासनी एक मदत म्हणून किंवा एक मी त्यांचा सहभाग जो आहे, प्रत्येक मंडळाचा मी या सभासद आहे, इथल्या सभासद म्हणून त्यांना मी कुठूनही निधी आणून काहीही करून कुठल्याही पक्षाकडून निधी आणायला लागू दे किंवा नगरपालिकेकडून मागणी करायला लागू दे, प्रत्येक मंडळाला आपण एक प्रवेशद्वार, त्यांच्या नावाची एक ओळख म्हणून आपण प्रवेशद्वार ही नक्की बांधून देणार आहे. त्याची वेळ लागेल, किती पण वेळ लागेल, प्रयत्न थांबवणार नाही, 100% आपण प्रवेशद्वार बांधून देणार आहे. आता भरपूर लोकांचा प्रश्न आहे की आपण याला का मतदान करायचं, कारण अमोल कोरेला का मतदान करायचं. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की 10 वर्ष आपण बाहेरच्या उमेदवाराला निवडून दिलाय. मग तुम्हीच विचार करा, 10 वर्षात आपला वॉर्ड कुठं आहे आणि बाहेरची जी आजूबाजूची वॉर्ड आहेत आपल्या, ती वॉर्ड किती पुढे गेल्यात हे तुम्हीच विचार करा. आणि राहिली गोष्ट मला निवडून द्यायची, तर 10 वर्ष बाहेरच्या दिला, एकदा फक्त प्रभागातल्या माणसाला निवडून द्या, एकदा फक्त युवाला संधी द्या. 100% सांगतो, 1 वर्षाच्या आत एवढी विकास कामे होतील की तुम्ही मला पुढच्या 5 वर्षानं म्हणू शकणार नाही की या पोरग्याने याला निवडून दिला आणि याने काम केलं नाही. एकही तक्रार कोणाची ठेवणार नाही, एकही माणूस असं वाढत नसणार की जो म्हणेल की अमोल कोरेने काम केलं नाही. आम्हाला स्वार्थासाठी किंवा पदासाठी लढायचं नाही, जर आमच्या भागाचा विकास करायचा, कारण की आम्ही या भागात राहतोय. आम्हाला पण वाटते की आमचा पण भाग सुशोभित व्हावा, आमचा पण भाग जरा पुढे जावावं, आमच्या पण भागाला एक ओळख मिळावं. फक्त एकदा संधी द्या, संधीचं सोनं केल्याशिवाय अमोल कोरे शांत बसणार नाही. 2750चा मतदारसंघ आहे, निवडून आलो तरी पण 2750 लोकांचंच काम करणार, नाही आलो तरी पण 2750 लोकांचंच काम करणार. समाजासाठी लढाई आहे, समाजातल्या नागरिकांसाठी लढाई आहे. विकास घडवायसाठी 2750 लोकांचा विचार करूनच आम्ही पुढे जाणार. फक्त आम्हाला आमच्या भागाचा विकास करायचा म्हणून आम्हाला लढायचा आहे आणि नागरिकांची पण इच्छा आहे विकास होऊ दे. एवढीच अपेक्षा आहे माझी की तुम्ही सगळेजण या युवाला साथ देशीला, मदत करशीला. धन्यवाद.